प्रत्येक परीक्षेला या 3 पैकी एक क्वेश्चन असतो. पण प्रश्न जेवढा विचारलाय तेवढंच उत्तर, कारण त्याला मार्क्स पण तेवढेच असतात. किंवा हायपोथेटिकल, देवाचं भूताचं असं काही नसतं. याच्या पलीकडे काहीच विचारू शकत नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटी या धड्याचे रिव्हिजन घेणार आहोत. वन ऑफ द इझिएस्ट लेसन. याच्या इतकं सोप्पा लेसन 5वी-6वीला पण नसेल. ह्या धड्यावर बेस्ड 3 क्वेश्चन आहेत. हे फार मोस्ट प्रोबॅबली येणारे क्वेश्चन आहेत. प्रत्येक परीक्षेला या 3 पैकी एक क्वेश्चन असतो. कोणते 3 क्वेश्चन? कॉइन टॉस केलं, प्लेइंग कार्ड शफल केले किंवा डायस फेकला तर त्याची प्रोबॅबिलिटी शोधणं. तर ते 3ही क्वेश्चन विथ ऑल दिस कन्सेप्ट मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. त्यामुळं प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण ते प्रश्न सोडवताना आपलं हे स्किल डेव्हलप होत जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते प्रश्न परीक्षेला येणार आहेत. तर चला सुरू करूयात आपला सिम्पल सब्जेक्ट. चला सुरू करूयात मॅथमॅटिक्स. सो पहिली कन्सेप्ट काय आहे? रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे असा एक्सपेरिमेंट ज्याचे रिझल्ट तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माहिती असतात. त्याच्यात कुठले अननोन लपवाछपवी अशी काही नसती किंवा हायपोथेटिकल, देवाचं भूताचं असं काही नसतं. फॉर एक्झाम्पल, आपण एक टॉस कॉइन केला तर तो जमिनीवर पडणार, त्याचा हेड किंवा टेल पडणार. त्याला म्हणतात रँडम एक्सपेरिमेंट. तो आकाशात गायब होणार नाही, मधल्यामध्ये उभा राहणार नाही, म्हणजे त्याच्यात काही लपलेलं देवाचं भूताचं असं काही नाही. तर त्याला म्हणतात रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे टॉस ऑफ अ कॉइन, त्यानंतर आउटकम. त्या एक्सपेरिमेंटचे जे रिझल्ट असतात त्यांना आपण आउटकम म्हणतो. म्हणजे टॉस जर केला आपण कॉइनचा तर एक तर हेड येईल किंवा टेल येईल. तर हेड हे एक आउटकम आहे आणि टेल हे एक आउटकम आहे, म्हणजे रिझल्ट. इक्वली लाईकली आउटकम. आपण प्रोबॅबिलिटी शिकण्यासाठी जे काय रँडम एक्सपेरिमेंट करणार आहेत त्याच्यात जे आउटकम येतात ते इक्वली लाईकली असतात. म्हणजे प्रत्येक आउटकमला फेअर अनबायस्ड चान्स असतो. कॉइन जर तुम्ही टॉस केलं तर त्याचा हेड किंवा टेल पडणारच आहे. त्यामुळं इक्वली लाईकली आउटकम म्हणजे फेअर अनबायस्ड आउटकम. आउटकम म्हणजेच रिझल्ट. क्लिअर गाईज? त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस हा काय आहे? सेट आहे. सेट ऑफ ऑल आउटकम्स, सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. म्हणजे तुम्ही जर ते कॉइन टॉस केलं तर पॉसिबल आउटकम काय? हेड किंवा टेल. या दोघा एलिमेंट्सचा जो सेट आहे त्याला म्हणतात सॅम्पल स्पेस. तो डिनोट करतात बाय युजिंग कॅपिटल लेटर एस और ओमेगा. ओहम म्हणून तुम्ही वापरता सायन्समध्ये रेजिस्टन्स शो करण्यासाठी. सो बाय युजिंग यस किंवा बाय युजिंग ओमेगा सॅम्पल स्पेस डिनोट करतात. तर इथं सॅम्पल स्पेस काय येईल? हेड किंवा टेल या दोघांचा सेट, एच और टी. ठीक आहे. त्यानंतर सॅम्पल पॉईंट्स. सॅम्पल पॉईंट्स म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत ती संख्या. याच्यामध्ये किती आहेत आणि सॅम्पल पॉईंट असं लिहितात एन ऑफ ए, एन ऑफ एस. तर याच्यात किती एलिमेंट आहे? 1 2 बस, फिनिश. आलं लक्षात? आता पुढची कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे, इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय? कंडिशनल आउटकम. कंडिशनल आउटकम म्हणजे काय? की जे वेगवेगळे आउटकम आहेत त्यापैकी काही आउटकम गणितात एक कंडिशन दिलेली असते, ते कंडिशनला सॅटिस्फाय करतात आणि त्यांचा जो सेट असतो त्याला इव्हेंट म्हणतात. म्हणजे समजा असं म्हटलं की हेच कॉइन टॉस केले तर हेड पडण्याची इव्हेंट. म्हणजे कॉइन जर टॉस केलं तर हेड पडण्याचं जे आउटकम आहे ते कोणतं आउटकम असेल त्याचा सेट. तर हेड पडण्याच्या आउटकमच्या सेटमध्ये एकच येऊ शकतो इथं. एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल, म्हणजे एकच, राईट. आणि त्याचा जो सेट आहे त्याला म्हणतात इव्हेंट. आणि तो कुठल्याही एका कॅपिटल लेटरने दाखवतात, फ्रॉम ए टू झेड एक्सक्लुडिंग एस आणि पी. ठीक आहे. तो ए इज सेट ऑफ आउटकम विच सॅटिस्फाय पर्टिक्युलर कंडिशन. ठीक आहे. तर इथं
कंडिशन काय आहे की हेड पडणार. हेड पडणार असे किती आउटकम आहे? फक्त एकच आहे, त्याचा सेट. ओके. आणि सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए, ह्या इव्हेंटमध्ये किती एलिमेंट्स आहेत त्यांची संख्या ती अशी डिनोट करतात एन ऑफ ए. जसं सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस एन ऑफ एस, तसं सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट ए, एन ए. मग ह्याच्यामध्ये ते किती आहेत? इज इक्वल टू 1. क्लिअर. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं स्टुडंट्स? प्रोबॅबिलिटी एकदम सोपं आहे. प्रोबॅबिलिटी हा एक फ्रॅक्शन असतो. काय असतं? प्रोबॅबिलिटी हा एक फ्रॅक्शन असतो. आता फ्रॅक्शन म्हणजे त्याला एक असतो न्यूमरेटर, एक असतो डिनॉमिनेटर. ह्याच्यात न्यूमरेटर काय आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे? तर न्यूमरेटर असतो की कुठली पर्टिक्युलर इव्हेंट, ज्या इव्हेंटबद्दल आपण बोलतोय, जी कुठली तरी कंडिशन सॅटिस्फाय करते, त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन पर्टिक्युलर इव्हेंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. कारण ही इव्हेंट या सॅम्पल स्पेसमधलीच असणार आहे. याला म्हणतात प्रोबॅबिलिटी. आणि तो डिनोट करतात पी ए, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. आता हा जो आपला रँडम एक्सपेरिमेंट आहे याची प्रोबॅबिलिटी किती आहे की सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए इज इक्वल टू 1 अपॉन सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 2. 1/2 ही त्याची प्रोबॅबिलिटी आहे. कधी कधी प्रोबॅबिलिटी पर्सेंटेजमध्ये विचारतात, त्यावेळेस काय करायचं? सिम्पली प्रोबॅबिलिटीचा जो फ्रॅक्शन आहे त्याला मल्टिप्लाइड बाय 100ने करायचं. म्हणजे इथं 1/2 आहे, त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. 100 डिवायडेड बाय 250, प्रोबॅबिलिटी 50% आहे. आणि असंही आपण जनरल लाईफमध्ये बोलताना वापरतोच. हेड आणि टेल एक कॉईन टॉस केलं तर हेड यायचे चान्सेस 50% असतात, टेल यायचे चान्सेस 50% असतात. आय होप की इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटन प्रेस करा. पहिल्यांदाच तुम्ही या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे आपोआप नोटिफिकेशन्स मिळून जातील. आणि तुमच्या इतर मित्रांना वगैरे व्हिडिओ प्लीज शेअर करा. मित्रांनो, एकदम सिंपल प्रश्न आहे. राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इफ 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डायस जर असे शकुनीसारखे फेकले तर त्याचा सॅम्पल स्पेस किती येईल तो लिहायचा आणि त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील तो लिहायचा. एवढाच प्रश्न आहे. जेवढं प्रश्नामध्ये विचारलं तेवढंच लिहायचं, जरी आपल्याला त्या 8-10 कन्सेप्ट येत असले तरी. तर ठीक आहे, सॅम्पल स्पेस काय आहे? एसने आपण डिनोट करतो कॅपिटल लेटर आणि एक सेट लिहितो. आता ह्या सेटमध्ये काय येईल? 2 डायस रोल केले तर एका वेळेला 6 पैकी कुठला तरी एक नंबर येणार आहे. असे दोन्ही डायसवर कुठले कुठले येणार आहेत? तर असं समजायचं की पहिल्या डायसवर 1 आला आणि दुसऱ्या डायसवर पण 1 आला. तर हा एक त्यातला आउटकम असणार आहे. दुसरा आउटकम असा असू शकतो, पहिल्या डायसवर 1 आला आहे आणि दुसऱ्या डायसवर 2 आला आहे. तर हे लिहिताना एक सिक्वेन्स थोडासा घ्या. रँडम एक्सपेरिमेंट आहे त्यामुळे खूप रँडमली लिहू नका. ठीक आहे. सो 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. ठीक आहे. म्हणजे पहिल्या डायसवर 1 असताना दुसऱ्या डायसवर 1 2 6 काहीतरी येऊ शकतात. असं करून आपल्याला 1 1 2 6 6 हा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. होप तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. पुढचं काय सिम्पल आहे. मग 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2. मला वाटतं त्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला काय मिळेल. 10वीची जर लेवलचा विचार केला तरी असले सॅम्पल स्पेस आहे ना, आपली पहिली दुसरीतली पोरं पण त्यांना जर सांगितलं
तर हे लिहितील. ठीक आहे. सॅम्पल स्पेस विचारलाय, लिहिला. नंतर काय विचारलंय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. ठीक आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स NS लिहून टाका, मोजून किती आहेत ते. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 6 36. संपला विषय, क्लोज. किती सोपं आहे. असू शकतं याच्यापेक्षा सोपं काय 10वीचा विचार केला तर. मग आता भले आपल्याला प्रॉबॅबिलिटी पर्सेंटेजपर्यंत येत असेल, पण प्रश्न जेवढा विचारला आहे तेवढंच उत्तर, कारण त्याला मार्क्स पण तेवढेच असतात. आता समजा प्रश्न थोडा एक्सटेंड झाला तर आपलं उत्तर पण एक्सटेंड होईल. बघूयात आपण थोडासा प्रश्न एक्सटेंड करून. चला, तोच प्रश्न थोडा एक्सटेंड केला, याच्यात इव्हेंट ॲड केले की असं सांगितलं, राईट फॉलोइंग इव्हेंट्स इन सेट फॉर्म अँड राईट सॅम्पल पॉईंट्स इन दोज इव्हेंट्स. ठीक आहे, काही इव्हेंट दिलेला असणार आहे त्या सेट फॉर्ममध्ये लिहायच्या आणि त्याच्यात किती सॅम्पल पॉईंट आहेत ते लिहायचे. इव्हेंट काय, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 10. इव्हेंट म्हणजे काय, कंडिशनल आउटकम. इथे एक कंडिशन दिली आहे. कंडिशन काय दिली आहे की तो फासा फेकल्यानंतर, दोन्ही ते डायस फेकल्यानंतर अप्पर फेसवर जे काय डिजिट्स येतील त्यांची ॲडिशन 10 आहे. तर याचे 36 आउटकम आहे. याच्यापैकी ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे जेवढे आउटकम आहेत त्यांचा आपल्याला एक सेट लिहायचा अँड दॅट सेट इज कॉल्ड ॲज इव्हेंट. तर तो आता आपण याच्यात चेक करूया की अप्पर फेसवर ॲडिशन 10 किती यांची येऊ शकते. इथं मॅक्झिमम 6 + 1 7 आहे, म्हणजे इथं ॲडिशन 10 येऊ शकत नाही. इथं 6 + 2 8 आहे मॅक्झिमम, त्यामुळे इथं पण ॲडिशन 10 यायचे काही चान्सेस नाही. इथं 6 + 3 9, इथं पण ॲडिशन 10 येऊ शकत नाही. इथं 6 + 4 10 आहे. इथून मागं सगळ्या ॲडिशन्स 10पेक्षा छोट्या आहेत, 10पेक्षा छोट्या आहेत. म्हणजे त्या याच्यामध्ये ती जी आपली इव्हेंट आहे त्याला आपण नाव दिलं समजा इव्हेंट A. तर त्या सेटमध्ये काय येईल, हे एक आउटकम येईल 4 6, ज्याची ॲडिशन 10 येते अप्पर फेसवरच्या डिजिट्सची. दुसरं 5 5, ज्याची ॲडिशन 10 येते. आणि तिसरं आउटकम येईल 6 4, ज्याची ॲडिशन 10 येते. म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये हे जे टोटल 36 आउटकम आहे त्याच्यापैकी ही इव्हेंट A सॅटिस्फाय करणारे सेट, आउटकमचा सेट जो आहे तो हा आहे 4 6 5 5 6 4. ठीक आहे, फिनिश. ॲज सिम्पल ॲज इट इज. मग इथं फक्त एक वर्डमध्ये आधी लिहायचं की लेट A इज द इव्हेंट और सपोज A इज द इव्हेंट विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन. ओके. मग पुढचा प्रश्न काय विचारला आहे, राईट सॅम्पल पॉईंट्स इन दोज इव्हेंट्स. मग या इव्हेंटमधले सॅम्पल पॉईंट्स पण लिहायचे. ते आपण कसं लिहितो, NA किती आहे त्याच्यात, 1 2 3 एलिमेंट आहे, इज इक्वल टू 3. फिनिश. किती इझी लेसन आहे. मग कधी कधी काय होतं, एकाच क्वेश्चनमध्ये एकापेक्षा जास्त इव्हेंट विचारलेले असतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्येच परत असं विचारलं की द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33. डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33. ठीक आहे. मग याला आपण समजा इव्हेंट B म्हणूयात. सपोज B इज इव्हेंट सॅटिस्फाईंग, ही कंडिशन नंबर 2 आहे. कंडिशन नंबर 2. ओके. मग आपण B लिहिणार, त्याचा एक सेट लिहिणार आणि ह्या सेटमध्ये ते आउटकम लिहिणार की आता हे जो वेगवेगळे आउटकम आले त्यांच्यापैकी किती जणांची ॲडिशन 33. तर इथे जर तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम 6 + 6 12 येतात. म्हणजे याच्यामध्ये 33 दोन नंबर्सची ॲडिशन येऊ शकत नाही. म्हणजे हा जो सेट आहे तो काय असेल, एम्प्टी सेट असणार आहे. ह्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत, 0. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट B इज इक्वल टू 0. किती सिंपल आहे गाईज, आहे का नाही. आता समजा प्रश्न अजून थोडा एक्सटेंड केला आणि याची प्रॉबॅबिलिटी विचारली. मग इव्हेंट A ची प्रॉबॅबिलिटी काय येईल, त्याला आपण म्हणूयात प्रॉबॅबिलिटी ऑफ A. प्रॉबॅबिलिटी हा फ्रॅक्शन असतो नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट. सो NA अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस NS. याच्यामध्ये किती आहेत, NA किती आला आपला 3 आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस किती आलेले आहेत 36. सो 3 अपॉन 36.
झालं. एची प्रोबॅबिलिटी किती आहे 3/36, ज्याला आपण अजून सिंपल फॉर्ममध्ये लिहू शकतो 1/12. क्लिअर गाईस? सिंपल आहे ना? संपलं. तसंच ह्याची इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी विचारली असेल तर ते आपण लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस एस, दॅट इज इक्वल्स टू 0/36. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 0. राईट? म्हणजे आपल्याला त्या एकदा सगळ्या कन्सेप्ट येत असेल तर त्यातलं जेवढं विचारलं तेवढं आपण इझिली लिहू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं की फॅक्टर काय आहे की तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहिता आला पाहिजे. आणि समजा असं विचारलं की राईट प्रोबॅबिलिटी ऑफ अबोव इव्हेंट्स इन पर्सेंटेज, याच्या पलीकडे काहीच विचारू शकत नाही, तर हा जो फ्रॅक्शन काढला आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाइड बाय 100 दॅट इज इक्वल्स टू, आता इथं 100ला 12ने डिवाइड करण्याशिवाय ऑप्शन नाही आहे. 12×7=84, 12×8=96. ओके. 8 पॉईंट खाली राहिले 4, 40, 12×3=36, परत 40, 8.33%. इकडं आले इथं 0/36, 0 मल्टिप्लाइड बाय 100 दॅट इज इक्वल्स टू 0%. ॲज सिम्पल ॲज इट इज. तर अशा टाईपचे प्रश्न येतात. कधी कधी जे काय विचारलं असेल ते आपण समजून घ्यायचं आणि तितक्या पुरतंच लिहायचं. ठीक आहे, वेळ वाया घालवायचा नाही. सोप्पा धडा आहे, आउट ऑफ मार्क्स देणार धडा आहे. व्यवस्थित लक्ष द्या, नोट डाऊन करा. आता मी तुम्हाला याच्यातला कार्ड शफल आणि कॉइन टॉसचा एक कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम घेतो. क्वेश्चन असा आहे, राईट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. खाली काय एक्सपेरिमेंट दिलं आहे, एकच दिलं ॲक्च्युली. त्याच्यासाठी सॅम्पल पॉईंट्स आणि सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. ऑल्सो राईट इव्हेंट ABC इन द सेट फॉर्म. त्याचे काही इव्हेंट्स दिलेले आहेत त्या सेट फॉर्ममध्ये लिहायच्यात. अँड राईट नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट A, B अँड C. आणि एक्सपेरिमेंट दिला आहे 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. कंडिशन फॉर इव्हेंट A, कंडिशन फॉर इव्हेंट B, कंडिशन फॉर इव्हेंट C दिलेले आहेत. जेवढं विचारलं आहे तेवढंच लिहायचं आहे. पुढचं तुम्ही सोडवू शकता, मला माहिती आहे. फक्त 3 कॉइन आहेत, त्याचा सॅम्पल स्पेस लिहिणं महत्त्वाचं आहे, म्हणून हा क्वेश्चन घेतला आहे. आणि प्रत्येक क्वेश्चनमध्ये सगळ्यात की फॅक्टर आहे सॅम्पल स्पेस. तर आता आपण सॅम्पल स्पेस हा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो लिहूयात. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 3 कॉइन आहेत. समजा पहिलं कॉइन हेड, 3 कॉइन आहेत, प्रत्येक कॉइनचे 2च प्रोबॅबिलिटी आहे, एक तर हेड किंवा टेल. समजा पहिल्याचा हेड आहे, दुसऱ्याचा पण हेड आहे आणि तिसऱ्याचा पण हेड आहे, ही एक प्रोबॅबिलिटी. मग परत काय केलं, पहिल्याचा हेड आहे असाच ठेवला, दुसऱ्याचा पण हेड आहे असाच ठेवला, तिसऱ्याचा टेल. तर तिसऱ्याच्या दोनही प्रोबॅबिलिटी संपल्या, हेड आणि टेल. म्हणजे आता दुसऱ्याची प्रोबॅबिलिटी चेंज व्हायची वाट बघेल. मग पहिल्याचा हेड आहे असाच ठेवला, दुसऱ्याचा हेडच्या ऐवजी टेल झाला आणि तिसऱ्याच्या ज्या 2 शक्यता आहेत त्या मिळाल्या. पहिल्यांदा हेड, दुसऱ्यांदा टेल. सो हेड, टेल आणि टेल. क्लिअर? अशा प्रकारे पहिल्याचा हेड असताना दुसऱ्या 2 कॉइन्सच्या जेवढ्या प्रोबॅबिलिटी आहेत तेवढ्या सगळ्या आपण लिहून काढल्या. आता पहिल्याचा टेल झाल्यानंतर प्रोबॅबिलिटी चेंज होतील. पहिला समजा टेल आहे, दुसरा हेड आहे, तिसरा पण हेड आहे. परत मग काय होईल, पहिल्यांदा समजा टेल आहे, दुसरा हेड आहे असाच आहे, तिसऱ्याचा हेडच्या ऐवजी टेल आला, म्हणजे दुसरा हेड असताना तिसऱ्याच्या सगळ्या प्रोबॅबिलिटी संपल्या. आता दुसऱ्याला टेल होणं भाग आहे. पहिल्याचा टेल, दुसऱ्याचा पण टेल, तिसऱ्याचा हेड, ही एक आउटकम आहे. पहिल्याचा टेल, दुसऱ्याचा टेल आणि तिसऱ्याचा पण टेल, हे एक आउटकम आहे. आणि मला वाटतं इथं सगळे आउटकम संपले. हा सॅम्पल स्पेस या गणितातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बाकी पुढच्या गोष्टी चिल्लर आहे ज्या तुम्ही लिहू शकता. बघूयात आता काय काय आहे. कंडिशन फॉर इव्हेंट A टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. ठीक आहे, काय करायचं आहे, कंडिशन लिहायचे सेट फॉर्ममध्ये. तर पहिला आपण सेट लिहूयात. A इज इक्वल टू सेट टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स, म्हणजे कमीत कमी 2 हेड पाहिजे. इथं काय म्हटलं आहे, हे महत्त्वाचे शब्द असं नीट लक्ष द्यायचं. ॲट लिस्ट म्हणजे इथं कमीत कमी 2. जास्तीत जास्त किती ते सांगितलं आहे का? नाही. म्हणजे 2 आणि 2पेक्षा किती जास्त आपल्याला चालेल, पण कमीत कमी 2 ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग कमीत कमी 2 हेड्स कोणत्या कोणत्या ह्याच्यात आहे? पहिल्या ह्याच्यात आहे
हेड हेड आणि जास्तीत जास्त 3 आहेत. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. ॲट लिस्ट 2 आहे. दुसऱ्याच्यात पण कमीत कमी 2 हेड आहेत दुसऱ्या आउटकममध्ये. तिसऱ्या आउटकममध्ये पण 2 हेड आहेत. चौथ्या आउटकममध्ये एकच आहे. इथं पण 2 हेड आहेत. इथं 2 टेल आहे, इथं एकच हेड आहे, इथं एकच हेड आहे, इथं एकही हेड नाही. संपला विषय. ही झाली इव्हेंट ए. ओके गाईज, पण आपल्याला फक्त हे पण विचारलं होतं सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. त्यामुळं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एस राहिला दॅट इज इक्वल्स टू किती आहेत आपले आउटकम टोटल 1 2 3 4 5 6 7 8. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एस 8. ठीक आहे. कंडिशन ए लिहिली आपण इन द फॉर्म ऑफ सेट. परत नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए विचारलेत, ते किती आहेत? किती याच्यामध्ये 1 2 3 4. याची प्रोबॅबिलिटी पण तुम्ही लिहू शकता 4/8 दॅट इज इक्वल्स टू 1/2 इज इक्वल टू 50%. पर्सेंटेजमध्ये विचारले असेल तर, पण इथं विचारलं नाही, वाढीवपणा नाही. संपला विषय. कंडिशन बी काय? टू गेट नो हेड. अजिबात हेड नाही. कंडिशन बी काय? टू गेट नो हेड. हेड अजिबात नको आहे. असे किती आउटपुट आहे याच्यात? पहिलं तर आपण सगळं हेडला कन्सिडर करून लिहिलं होतं, त्यामुळे हे पण येणार नाही. दुसऱ्याच्यात ॲटलिस्ट 1 हेड सगळीकडे. फक्त एकच ठिकाणी असं आहे की जिथं अजिबात हेड येत नाही, जेव्हा 3ही कॉईनचा टेल येईल. म्हणजे टी कॉमा टी कॉमा टी. ह्याच्यात एकच आउटकम आहे. काय होतं, मुलं ब्रॅकेट काढतात टी टी टी, मग म्हणतात 3 टी आले. नाही, 3 टीचं मिळून एक आउटकम होतं. एका वेळेला 3ही कॉईन टॉस होतात. तर असल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. सो बीमध्ये किती एलिमेंट आले? 1. मग त्याचा सॅम्पल पॉईंट एन बी इज इक्वल टू 1. क्लिअर गाईज? लेट अस सॅटिस्फाय कंडिशन सी. कंडिशन फॉर इव्हेंट सी काय? टू गेट हेड ऑन द सेकंड कॉईन. सेकंड कॉईनवर हेड आहे अशी कंडिशनचे सगळ्या आउटकमचा आपल्याला एक सेट बनवायचा आहे. सो सी, सेकंड कॉईनला हेड कुठं कुठं आहे? इथं आहे. पहिल्या ह्याच्यात एच 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 सेकंड कॉईनला हेड आहे. दुसऱ्या ह्याच्यात पण सेकंड कॉईनला हेड आहे एच एच टी. इथं सेकंड कॉईनला टेल आहे, इथं पण सेकंड कॉईनला टेल आहे. इथं सेकंड कॉईनला हेड आहे. सो टेल हेड हेड. आणि इथं पण सेकंड कॉईनला हेड आहे. सो टेल हेड टेल. बाकी इथं सेकंड कॉईनला हेड नाही. म्हणजे किती आले ह्याच्यामध्ये? किती एलिमेंट आले? 1 2 3 4. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट सी इज इक्वल टू 4. येते मजा? ॲज सिम्पल ॲज इट इज. एक आपण डायसचं एक्झाम्पल बघितलं, एक कॉईनचं बघितलं. आता एक प्लेइंग कार्ड्सचं बघूयात. क्वेश्चन असा आहे, अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शेपर्ड 52 प्लेइंग कार्ड्स. पत्त्यांचं तर कॅट आहे, त्याच्यामध्ये 52 कार्ड्स असतात. त्यातले एक कार्ड काढलं आहे, तो चांगला व्यवस्थित पिसून. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज. मग ते जे कार्ड काढले त्याच्यापैकी 2 इव्हेंट दिल्यात, त्यांची प्रोबॅबिलिटी शोधायची. पहिली ॲन एस आणि दुसरी अ स्पेड. ओके, तर एस आणि स्पेड मला खात्री तुम्हाला माहिती आहे ते काय, पण एक छोटीशी रिव्हिजन घेऊयात. पत्त्यात किती कार्ड असतात? 13 टाईपचे असतात. म्हणजे एक्का दोरी तेरी असं आपण म्हणतो ना त्याला. सो 1 to 13 नंबर असतात. 4 5 6 7 8 9 10. हे 10 कार्ड असतात. नंतर 11 12 आणि 13. पण या 10 कार्डपैकी हे जे पहिलं कार्ड आहे त्याला एस म्हणतात, बरोबर. बाकीच्यांना त्यांच्या नंबरनुसारच 2 3 अप टू 10 जी ओळख आहे ती मिळते. 11 12 13 हे जे कार्ड आहेत त्यांच्यावर नंबर नसतो, त्यांच्यावर काय असतं? पिक्चर असतं. त्यामुळे तसली पण प्रोबॅबिलिटी विचारतात की अ कार्ड ड्रॉन इज अ पिक्चर. तर त्याच्यावर पिक्चर असतो. 11 नंबरला एक पिक्चर असतं जोकरचं, गुलाम. 12 नंबरला एक पिक्चर असतं क्वीनचं. 13 नंबरला एक पिक्चर असतं किंग. साहब बेबी और गुलाम हे 13 12 11 नंबरला असतात, त्यांची चित्र असतात.
मग काही विचारू शकतात की कार्ड ड्रॉन इज 2, 3, 4, जोकर, एस, याच्यापैकी काय विचारू शकतात. किंवा दुसरी शक्यता काय असते, कार्ड जे असतात त्यांचे 4 टाईप असतात. एक असतं असा आणि तो रेड असतो, त्याला म्हणतात डायमंड. डायमंड सारखं दिसतोय ना, बरोबर. नंतर दुसरा असा असतो, याला काय म्हणतात तुम्ही आता 10वीत आहे, हार्ट, बरोबर. त्याच्यानंतर एक तिसरा असा असतो, याला म्हणतात क्लब. आणि चौथा हार्ट काळं पडतं, उलटं होतं. काय कसं काढू आता ते उरपट्या काळजाचं असते ते एक, बरोबर, याला म्हणतात स्पेड. आणि यांच्या कलरमध्ये फरक असतो. डायमंड असतो रेड, हे वरचे 2 रेड आहेत, डायमंड आणि हार्ट रेड असतो, स्पेड आणि क्लब ब्लॅक असतो. बस, याच्यावरून कुठलीही प्रॉबॅबिलिटी विचारतील की काढलेली कार्ड काळी आहेत, किती कार्ड काळे असतील, हे 13 क्लबवाले काळे असतील आणि हे 13 स्पेडवाले काळे असतील, म्हणजे 13 आणि 13 26 काळी कार्ड. रेड कार्ड तशीच, ही 13 डायमंडवाले रेड असतील, 13 हार्टवाले रेड असतील, 13 आणि 13 26 रेड कार्ड. किती कार्ड डायमंडचे आहेत, तर डायमंडचे हे 13 असतील, म्हणजे त्यांचे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स 13 येतील. किती हार्टचे आहेत, फक्त हे 13 असतील. किती किती एक्के आहेत ते आता आपण बघूयात. तर एक्के कसं, एक डायमंडचा असेल, एक हार्टचा असेल, एक क्लबचा असेल आणि एक स्पेडचा असेल, म्हणजे एक्के 4 असतील. दुर्री तिरी हे प्रत्येक कार्ड 4 असतील. किती जोकर असतील, 4 असतील, एक डायमंडचा, एक हार्टचा, एक क्लबचा आणि एक स्पेडचा. किती राण्या, 4. किती राजे, किती किंग, 4. किती कार्ड असे आहेत की जे पिक्चर्स असतील, असा प्रश्न आहे समजा, तर पिक्चर किती असतील, जोकरचे 4, क्वीनचे 4 आणि किंगचे 4, म्हणजे 12. बस, त्याच्यापैकी आता आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न काय की आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. आता प्रोबॅबिलिटी काय असतो, फ्रॅक्शन असतो, त्याच्यासाठी नंबर फक्त माहिती असणं गरजेचं आहे. प्रोबॅबिलिटी काय असते, समजा याला आपण म्हणूयात इव्हेंट ए. सपोज द कार्ड इज अन एस is event A. ओके, therefore number of sample points in event A मध्ये किती असतील, 4. ओके, आणि टोटल कार्ड किती आहेत, 52, 52. त्याच्यातूनच आपण हे 4 काढणार आहे. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इज इक्वल टू 52. मी इथं सॅम्पल स्पेस लिहिला नाही का, कारण प्रोबॅबिलिटीमध्ये आपल्याला काय पाहिजे असते, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस, हे नंबर पाहिजे असतात. हे नंबर मिळवण्यासाठी आपण तो सॅम्पल स्पेस लिहित असतो. इथं ॲज इट इज आपल्याला मिळत आहेत वरच्यावर, बघ ते वेळ वाया घालवायचे काही कारण आहे का, नाही, त्यामुळं नाही लिहिला. आणि अशी बरीचशी गणितं असतात ज्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस लिहितं, म्हणजे वेळ वाया घालवणं असतं, तो लिहिणं कॉम्प्लिकेटेड असतो आणि तो न लिहिता आपण गणितं सोडवू शकतो. ते थोडेसे हॉट्स क्वेश्चन आहेत असं आपण कन्सिडर करू आणि त्याच्यावर उद्या मी तुमची रिव्हिजन घेईल. ठीक आहे, तर एस किती असणार आहेत, 4, आणि टोटल किती आहेत, 52. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 4/52, दॅट इज इक्वल्स टू 1/13. संपला विषय. ओके, आणि याला आपण स्पेडला म्हणूयात इव्हेंट बी. सो सपोज और लेट द कार्ड इज a spade is event B. मग स्पेड किती असतात त्याच्यात, हे सगळे किती असतात, 13 असतात, तर स्पेड पण 13 असणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज इक्वल टू 13. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 13/52, राईट, दॅट इज इक्वल्स टू 1/4. संपला. मजा आली. शेवटला जो होमवर्क दिला आहे तो लिहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, प्लीज बेस वाढवा, प्लीज सपोर्ट मी. अपेक्षा आहे की हे 2-3 छोटे धडे होईपर्यंत आपले 1000 सबस्क्रायबर होतील आणि मी तुम्हाला ऑनलाईन येऊन शिकवेल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल द एंड. आय होप you have understood concept explained in this video.
you might have learned something new through this video. Friends, if you have liked the video, please hit the like button, and if you are new to the channel, please subscribe the channel and hit the bell icon. So every time I will upload a new video, you will get the notifications about it and you will not miss any of the concept of this simple subject. Thank you very much.